आहात? आय होप म्हणजे तसं करते ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मी रत्ताई ब्लॉग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. हा बघा अशी मस्ती करतो, हा बघा कशी चल बाजूला मागे लागलेला आहे, बाजूला पूर्ण. मित्रांनो चला आता आपल्याला बाहेर जायचं आहे. हे दोघं ह्यांना वाटतं मी येणार की नाही. कशाला रे मध्ये मध्ये करतो. ए पैलवान ये इथपर्यंत येतो, इथपर्यंत असं सरळ उभं राहिला की असं. माझे बाबू छोटासा आहे, माझे ब्रुनो बघा. अरे बाबू, माझा बाबू लय छोटा, हा ब्रुनो लय. त्या बघ 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 पुढे चालला डोक्याच्या वर बसल्यावर पण. अरे बच्चाव बच्चाव, बाबा शिंक आली ना ब्रुनोला, सर्दी झाली. ए ए हैवान टकलो हैवान. बाजूला 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 बाजूला. हे बघ कसे काय. हे बघ टायगर कसं करतं. मला पाडेन बाबा इकडून हा आणि इकडून तो. बाबू माझे सोनू काय माझे बाबू. बर 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 ठीक आहे. ब्रुनोला ना मैसूर पाक आणि जिलेबी पेढे असे पदार्थ फार आवडतात. ह्याला काय पण द्या चालतं. आता हा पण शहाणपणा करायला लागला. आधी नुसती चपाती खायची, चांगलं 1-2 चपात्या खायच्या, असंच तेल लावलेली गरम गरम चांगली. आणि आता खातं सारखं माझ्या कपड्याचं वाश येते. तुला काय होतं. कसं करतो काढ बंद कपडे. अरे हो ना फाडशील ना. एक पण मित्रांनो असा कपडा नाहीये यांनी फाडले नाही. आमचे नवीन नवीन कपडे बघाल तुम्ही तर. अरे बाजूला हो ना. तर काय खातो का तू. चांगलं दिसत नाही का रे माकडा. मलाच उभं राहू दे. ओढणे बसूनच देत नाहीये. ते बघ कसं करते बघ. हे बघा कसं कपडे चावते बघा. ते बघा बघ कसं चावते. खिशात काही पैसे नाहीयेत. हे विसरले होते. आता हे तोंडाला बांधणार आहे आणि पहा हे कसे बसलेत. लाईनशीर बसलेत ना आई, असे तसे बसत नाही. लाईनशीर बसलेत. 4:30 वाजलेले आहेत मित्रांनो. सावल्या पण पूर्ण गेल्यात. आपल्या सगळ्या ओट्यावर सावल्या येतात. आता यांना सोडतील. हे सोडायच्या वाट बघतात ह्या. आणि हा शाहरुख खानचा दुसरा भाऊ आहे. ह्याचं नाव का आपण ठेवलं नाही मित्रांनो. तुम्ही याचं नाव सुचवा. तो शाहरुख खान दुसरीकडे गेलेला आहे. हा फार दादागिरी करायचा, फार दादागिरी. कधीच हा बांधून राहिला नाही. आपण कोंडला नाही याला तरी हा बाहेर बरोबर यायचा, सगळ्या कोंबड्यांना मारायचा. तो दुसरा मोठा आहे. आज काही नाही, आभाळ स्वच्छ आहे. आभाळ स्वच्छ आहे. आज वातावरण असं आहे. सकाळपासून कडकडीत ऊन पडलेलं. आज आपल्याला हरभरा काढायला बोलवलेलं पण आपलं नियोजन पण चुकलं. त्यामुळे आपण काय गेलो नाही आहेत. कारण की आपल्याला उठायलाच आज थोडं लेट झालं. मग सगळी कामं लेट. मला काय कळत नाही. एक काळा पाखरू येतं छोटंसं आणि ह्या फुलांवरती बसतं. ह्याच्यामध्ये चोच घालून हे काय खात असेल. मकरंद ह्यातला रस घेत असेल. फार फुलं आहेत आपल्याला. हे बघा एवढे भरपूर कळ्या पण आहेत. उन्हाने बघा कशी फुलं शिळे होत आहेत. हे माझ्या आवडीचं झाड आहे. ही फुलं सदाफुली तर बघा सदान कदा फुललेली. आपल्याला ह्या कलरची आहे, पांढऱ्या कलरची नाहीये. ए कुठून आणलं ते प्लास्टिक. कुठून आणलं रे हे प्लास्टिक. हे मला वाटतं बहुतेक चिकनचं प्लास्टिक असावा. सोड सोड सोड, खाऊ नको, सोड. थांब इकडे दे इकडे दे. सोड 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 सोड. शी ना तुझ्या पोटात जाईल ना. कुठं तरी आता ह्याला खोचून ठेवावं लागेल. सरक बाजूला हो. अशी करतात बघा ही. चल बाजूला हो. हे बघा ही मैना सगळ्या कोंबड्या खुडूक झाल्यात. हाकलून लावलं तरी काही ते जात नाहीयेत. अंडी घातली का बघावं लागतील. अंडी घातलीत का कशी. अंडे तर काही दिसत नाही हिच्या खाली. काय माहिती आहे की काय.
हा पहा हा छोटा, ह्याचं नाव माहीत नाही. आपला हा शाहरुख खान. दुसरा याच्यापेक्षा फार मोठा होता मित्रांनो, पण तो आपण असं मला वाटायचं उगाच विकलं मी. आता नाही याला विकणार, ह्याला असंच ठेवायचं आहे आपल्याला. आणि हे बा हे हे पिवळ्या सूर्यफुलाचं झाड आहे. आता ह्याला कधी फुलं येतील काय माहिती. माझी फार इच्छा होती, मी आल्यापासून पाहते पण आपल्याला काही जमलं नाही. तर एकदा आणलं, खूप छोटं होतं. तर ह्याच्या बाजूला ऑरेंज होतं, त्या ऑरेंजचं आयुष्य संपतं वाटतं, ह्याचं संपत नाही. मी ह्याला फार मोठी मोठी फुलं लागलेली बघते. आता फक्त वाट बघायची याला फुलं कधी लागतात. आणि हे तर उंच गेलं. तर ही तर फुलं हातालाच येत नाही आहे. आपल्या शुभमने आणलेलं आहे, कुठल्या रेल्वे स्टेशनवरून आणलेले छोट्यावरून. ते फार उंच आहे, पांढरी फुलं. पण हे फार सूर्यफुलासारखी अशी एवढी एवढी फुलं येतात. ब्रुनो पण शांत आहे आणि टायगर पण. कसले शांत आहे तो, आपणच शांत आहे. पण हे ना, हे लोक शांत नाही. पहा आपल्याला ना, हे कुठलेच असं नाही की हे आमच्या वस्तू आहेत. एकच एवढा नवीन ड्रेस आहे, एकदाच धुतला आणि वाळत घातला. आमच्या ब्रुनोने लेंगाच पळवला तिकडं आणि त्याचा कार्यक्रम केला फिक्स. मग आणि हा टायगर पण त्याचं बघून तसा करतो. काय पोरं ठेवत नाहीयेत कपडे आपले चांगले चांगले, वाटलं होतं सगळ्या कपड्याचे. चला तर मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते. इथंच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.